संघाने मित्रांनो गाजवलं तेच दोन्ही संघ आमने सामने अर्थात एक मोठी फाईट आपण या उभय संघादरम्यान पाहतोय. राहुल पिटले नाव सर्वांच्या ध्यानात, नाव सर्वांच्या लक्षात. जर्सी क्रमांक 8 जो विरुद्ध संघाची लावतो वाट असा राहुल पिटले दमदार सुरुवात करण्यासाठी तयार आहे. निश्चितच दोन्ही संघाकडे दर्जेदार खेळाडूंचा भरणा, स्टार खेळाडू या ठिकाणी राहुल पिटले. शरीर यष्टी इतकं उत्तम आहे, कबड्डीसाठी सर्वस्व झोकून देण्याची तयारी. लाईनमन आपणाला विनंती असेल रेषापंच आपली कामगिरी चोख बजावायची आहे. मित्रांनो असा एक स्टार खेळाडू ज्यानं निश्चितच चांगल्या प्रकारे सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या कळकवणे क्रीडा मंडळाचं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरणारा सोहम नाव असं आहे. मित्रांनो नावाप्रमाणे काम. इथं मात्र आऊट व्हावं लागतंय, बाद व्हावं लागतंय. जर्सी क्रमांक 9 ला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 ला पाहतोय आपण मांडवखरी संघाकडून अतिशय देखणं अप्रतिम नियोजन असणारी स्पर्धा श्री दुर्गा माता क्रीडा मंडळ कोंडमाळा यांच्या वतीने भव्य दिवस स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिला सेमीफायनलचा दर्जेदार सामना. आदरणीय सचिनजी घाणेकर आणि संभाजी घाणेकर आपणाला विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी यायचंय. सचिनजी घाणेकर आणि संभाजी घाणेकर कळकवणे. गेले कित्येक वर्षाचा प्रवास मित्रांनो कबड्डीसाठी सर्वस्व झोकून देणारा असा हा संकेत. मित्रांनो संकेत विरुद्ध बोटावरती जेव्हा आक्रमण करतो ना त्या वेळेला निश्चित पॉइंट टेबल हालत ठेवण्याच्या दृष्टीनं त्याचं कामकाज असतं आणि तेच काम संकेतच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतं. मिडलाईनच्या आसपास येतोय पण निश्चितच आक्रमण कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण संकेत. थर्ड रेड कबड्डी खेळामध्ये रंजकता आणण्यासाठी अशा प्रकारचा थर्ड रेडचा वापर केला गेला. मित्रांनो या आधीचा काळ आपण जर पाहिला तर निश्चितच रंजकता नव्हती. हो इथं मात्र पिटले इतिहास लिहायला सुरुवात करतोय कारण पॉइंट घेतला. दबाव होता तर राहुल पिटल्यावरती आपला दबाव दुसऱ्या संघावरती टाकण्याचा काम केलं आणि इथं मात्र सुरक्षित आपल्या पुन्हा एकदा मैदानात दाखल झाला तो राहुल. पुन्हा एकदा ज्याचं नाव मोठं मित्रांनो भविष्यात जो निश्चितच उत्तम प्रकारचा स्टार बनू शकतो. सर्व लक्षणं ज्याच्यामध्ये सामावलेली आहे असा हा सोहम अतिशय जबरदस्त पावलांमध्ये एक वेगळी ताकद दोन्ही कोपऱ्याकडे खेळण्याचा त्याचा वेगळा समन्वय आणि ज्याच्यामुळे जबरदस्त ऊर्जा खर्च करण्याचं काम सोहमच्या माध्यमातून होत असतं. इथं आपण पुन्हा एकदा पाहतोय जर्सी क्रमांक 8 निश्चितच लढवय्या योद्धा म्हणून कबड्डीचा ज्याला संबोधलं जातं. एकट्यानं लढतो, एकट्यानं भिडतो आणि एकटा भारी पडतो असा हा मांडवखरीचा कबड्डीतला अवलिया कलाकार. बघूया या ठिकाणी निश्चितच उत्तम प्रकारचा खेळ. हो एकेरी पकडणं सोपं नाहीये. राहुल पिटले सारख्या या खेळाडूला एकेरी पकडणं सोपं नाहीये. निश्चितच पुन्हा एकदा राहुलनं दाखवून दिले आपल्या संघासाठी बहुमूल्य असं गुण संपादन करताना आपण 2-2 गुणांची बरोबरी या ठिकाणी झालेली आहे. मित्रांनो समान ताकदीने चालणारे संघ पण एका बाजूला राहुल दुसऱ्या बाजूला संकेत. हे वारं मात्र थोडस वेगळं असणार आहे कारण संकेत नावाचं वादळ जेव्हा विरुद्ध संघावरती घोंगावतं ना तेव्हा संकटमय परिस्थिती निश्चित ओढावण्याचं काम होतं. इथं मात्र पाठलाग केला जातो. काय घडतं बघूया. दरम्यान संकेत सुरक्षित आल्यानंतर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 ला संधी मिळते आहे. या संधीचं सोनं करायची निश्चितच तयारी दर्शवतो का पाहायचंय. एका बाजूला आपण ऋषी पाहतोय, प्रसाद दादाचं चांगलं असं कॉम्बिनेशन पाहतोय पण निश्चितच या ठिकाणी जर्सी क्रमांक 3 ला आपला उत्तम खेळ दाखवायचा आज निश्चित मिळाला ज्याच्यामुळे रंजकता अधिक वाढते. पुन्हा एकदा संकेत थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय पॉइंट शिवाय पर्याय नाही. इथं मात्र संकेतला स्वतःला सिद्ध करावं लागणार, स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे आणि निश्चितच खेळण्याचा प्रभाव थोडासा संकेतचा वेगळा असतो. मग मध्यरक्षक असू द्या दोन्ही कॉर्नर मध्ये अतिशय बेहतरीन खेळाचं प्रदर्शन करणारा अप्रतिम खेळाच्या साह्यानं निश्चितच विरोधी संघाला बॅक फुटवर ढकलण्यासाठी हातांचा सतत उपयोग करणारा संकेत माघारी येतोय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून मित्रांनो ही फाईटच अशी असणार आहे. संकेत वर्सेस राहुल अशी ही बिग फाईट. पुन्हा एकदा राहुल नावाचं वादळ विरुद्ध संघावरती निश्चितच आक्रमण करताना आपण पाहतोय. 2-3 खूप मोठा फरक नाहीये. चुरस असणार आहे, काटा कीर लढत होणार या शंका नाहीये. दरम्यान यानंतरचा जो सामना होणार आहे दुर्गा माता वर्सेस विघ्नहर्ता दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल. निश्चितच चपळता आपण पाहतोय छटाकी पाहतो रॅपिड चढाईच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुण हासिल करण्यासाठी तयार होतोय, गुण घेण्यासाठी तयार होतोय तो संकेत. पुन्हा एकदा स्वीकार करतोय. एक गुण कळकवणे संघासाठी जोडतोय.
थर्ड रेड डू ऑर नाय, पॉइंट शिवाय पर्याय नाही. मित्रांनो, करो या मरूची परिस्थिती असू द्या, पण या परिस्थितीला आपलंसं करणं ज्याला आवडतं तो. हो हो हो, इथं मात्र काय घडतं बघूया. कमाल झाली, 2 गुणांची कमाई. आणि पुन्हा एकदा सोहम चढाईसाठी असणार आहे 4 गुणांची बरोबरी. हम किसी से कम नाहीये अशी ही लढत, कारण समान ताकदीने चाललेले दोन्ही संघ. आणि त्यातलं दुर्गा माता क्रीडा मंडळ म्हटलं की एक उत्तम नियोजन आपण पाहतोय. सोहमला या ठिकाणी चढाई करताना पाहतोय, आक्रमकपणा, पण कधी धीमी चढाई करायची, कधी शांत चढाई करायची, याचा एक उत्तम नमुना आपण सोहमच्या माध्यमातून पाहत असतो. सोहम निश्चितच प्रयत्न सोहमचा जारी आहे. या ठिकाणी क्रीडा रसिकांना विनंती आहे, आपलं जे सुरक्षा कवच आहे त्या सुरक्षा कवचावर आपण भार द्यायचा नाहीये. तुम्ही नुकतंच जेवून आलात, निश्चित आपल्या घरातून जेवून आलात, जरा समाधानकारक आपण ताट मानेने उभं राहूया. ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा पाहण्यासाठी आपण आपली प्रार्थनीय अशी उपस्थिती लावलीत. आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. फक्त विनंती एक असेल, आपला भार आपण या मैदानाचे जे सुरक्षा कवच आहे त्याच्यावर द्यायचा नाहीये. आपणाला विनंती असेल, विद्युत भार त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे पुन्हा एकदा सोहम चढाईसाठी असणार आहे. एक जबरदस्त चढाई, अप्रतिम चढाई सोहमच्या माध्यमातून होत असते. सोहम एक असा खेळाडू आहे मित्रांनो, उभरता सितारा आहे, कळकवण्याचं भविष्य आहे, कळकवण्याचा स्टार आहे, ज्याच्याकडे सर्व काही आहे, ताकद आहे, नजाकत आहे, ऊर्जा कमी असली तरी तो भविष्यातला स्टार. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 चढाईसाठी असणार आहे. मित्रांनो, जेव्हा मोठा मॅच असतो ना, जेव्हा बिग फाईट असते ना, जेव्हा संघर्ष जारी असतो ना, तेव्हा अशा प्रकारचं निश्चितच वातावरण होत असतं. याला कबड्डी म्हणतात, याला लाल मातीची खऱ्या अर्थानं जादू म्हणतात, कसरत म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं कमाल आपण पाहतो. जर्सी क्रमांक 11 एक धीमा खेळ. दरम्यान पहिलं सत्र 1 गुणाचं लीड या ठिकाणी मांडवखरी संघाकडे. आणि या दरम्यान आपण पाहतोय संकेत सारखा खेळाडू मैदानाच्या अतिशय जबरदस्त होणार. कळकवणे वर्सेस मांडवखरी. पुन्हा एकदा प्रसादच्या रूपाने ही चढाई, धष्टपुष्ट शरीर एसटीचा प्रसाद निश्चितच, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा संघ व्यवस्थापनला. आणि पुन्हा एकदा थर्ड राईड, करो या मरोची परिस्थिती. या परिस्थितीमधून 30 सेकंदामधून स्वतःला सिद्ध करावं लागतं, साबित करावं लागतं. आणि निश्चितच 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं बंधनकारक असतं. किती खोलवर जायचं मित्रांनो, स्वतःला सर्वस्व झोकून द्यायचं, चांगला एफर्ट द्यायचा, चांगलं योगदान देण्याचं काम करायचं. राहुल नावाचं वादळ, ओ हो हो, जबरदस्त खोलवर जाण्याची तयारी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय दबाव टाकला गेला, आणि या दबावाला बळी मात्र पडतोय तो कळकवण्याचा संघ. एक कोपरा रक्षक स्वयंचित होतोय, सेल्फ आउट होतोय. दरम्यान यश मिळतंय राहुलला. जबाबदारीचं ओझं पेलणारा प्रसाद मात्र या ठिकाणी बघूया आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी करतो का. निश्चितच प्रयत्न जारी आहे, एक सुंदर प्रयत्नाच्या जोरावरती पॉइंट घेण्याची तयारी. पण इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण प्रसाद अडवण्यासाठी तयार आहे. 2-1-2-2 सजवलेलं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणामधून पॉइंट घेणं खूप कठीण होत आहे. दरम्यान हाय मॉड स्वीकारलेले करत असतात, आणि तीच आपल्याला एक चांगली लगब कालच्या सत्रामध्ये आपण पाहिली. आणि पहिला सेमीफायनल दर्जेदार या ठिकाणी संपन्न केला जातोय. मांडवखरीचा राहुल पेटले, वन मॅन शो, वन मॅन आर्मी, एकट्यानं लढणारा असा हा कबड्डीतला मांडवखरी सारखी टीम खऱ्या अर्थानं ज्यानं सावरण्याचं काम केलंय तो राहुल पेटले. 6-4 असा फरक आपण पहिल्या सत्रामध्ये पाहतोय. पहिलं सत्र दमदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न केले जाते. 2 गुणांची फारकत राहुल पेटलेच्या संघाकडे, अर्थात मांडवखरीकडे. थर्ड रेड, तिसरी चढाई, निर्णायक चढाई. या चढाईमधून पॉइंट प्रसादला घेणे बंधनकारक असताना 2-2-1-2 असं क्षेत्ररक्षण दबाव टाकला जातोय. आणि निश्चितच दबावाला बळी पडतोय. प्रसादनं मात्र सुंदर काम केलं आणि निश्चित दबावाला बळी पडला. अर्थात एक गडी मात्र आउट होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. चौघांसमेत चढाईसाठी पुन्हा एकदा जातोय तो राहुल पेटले. नाव लक्षात मित्रांनो, आजची रात्र खऱ्या अर्थानं राहुलनं गाजवली म्हटलं तर भावगं ठरणार नाही. कारण कळकवणे सारखा एक दमदार संघ हर एक स्पर्धेमध्ये मित्रांनो फायनल गाठणारा संघ, मेगा फायनल मध्ये एंटर होणारा संघ. पण इथं मात्र राहुल पेटले एकट्यानं लढण्याचं काम करतोय, एकट्यानं भिडण्याचं काम करतोय. लढत असावी तर मांडवखरी आणि कळकवणे या उभय संघासारखी. निश्चितच रसिक प्रेक्षकांच्या 100% मनपसंतीला उतरणारे दोन्ही संघ
आणि या वेळेला मात्र साठी असणार आहे. बराच वेळेला संकेतला बाहेर जावं लागलं आणि मित्रांनो आल्यानंतर मात्र संकेत आपला जलवा दाखवतोय मैदानामध्ये. दरम्यान पहिली निर्णायक सत्र या ठिकाणी चालू होते. 10 मिनिटांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागणार आहे. सुरुवात करतोय धमाकेदार सुरुवात ज्याच्याकडून होत असते तोच संकेत. पावलांचा समन्वय, हातांचा वापर आणि ज्याच्यामुळे निश्चितच संकेतची चढाई हर एक चढाई प्रेक्षणीय होत असते तो संकेत. प्रयत्न ज्याचा कायमस्वरूपी जारी असतो पण इथं सुद्धा हर एक कोपऱ्यामध्ये दोन्ही कोपऱ्यामध्ये उत्तम प्रकारचा प्रयत्न करून अखेरकार अपयशीपणे आपल्या मैदानात दाखल होताना राहुल पिटले. पुन्हा एकदा मित्रांनो चौघांसमेत गुण घेणं खूप कठीण असतं पण खऱ्या अर्थानं कठीण समय याला कामाला येतो ना तोच खरा मोठा कबड्डीचा योद्धा असतो. आणि इथं मात्र कबड्डीसाठी स्वतःला सिद्ध करतोय. ऋषीवरती जोरदार आक्रमण केलं जातंय पण बचाव मात्र करतोय तो ऋषी. निश्चितच स्वतःला मात्र सावध करतोय आणि राहुल पासून निश्चित एक चांगल्या प्रकारचं आक्रमण परतवून लावण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा आपण संकेतला पाहतोय. संकेत एक जबरदस्त टक्कर, काटाकीर लढत, रोमहर्षक लढत, उत्कंठावर्धक लढत, निश्चितच रसिक प्रेक्षकांच्या भुवया उंचवणारा असा हा दर्जेदार सेमीफायनलचा सामना. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण मांडवकरी संघाकडून पाहतोय. निश्चितच दोन्ही संघ आमने सामने असताना मित्रांनो मेगा फायनलचं फील, ग्रँड फिनालेचं फील एवढं यावं इतका दर्जेदार सामना या उभय संघादरम्यान केला जातोय. 5-6 केवळ एका गुणाचं लीड अर्थात मांडवकरी राहुल पिटलेच्या संघाकडे आहे. समोर मात्र चौकांचा आव्हान आहे. एका बाजूला प्रसाद आणि त्याचा उत्तम पार्टनर अर्थात ऋषीला आपण अनेक क्रीडांगणावर पाहिलेले. हो या वेळेला आपला दबाव टाकण्याचं काम करतो तर निश्चितच राहुल पिटले एक मोठं नाव, मोठं काम आपल्या संघासाठी सदैव करण्याचं काम करत असतो तो राहुल. आणि इथून मात्र थर्ड रेड डू ऑर डाय. निश्चितच पॉइंट शिवाय या वेळेला मात्र पर्याय नसणार आहे. तो संकेतसाठी प्रयत्न केला जातोय. कधी बोनससाठी तर कधी टचगुणसाठी आतुर असणारा संकेत हर एक पावलं जपून टाकण्याचं काम करतो. पण इथं मात्र मल्टी पॉइंट्स, 2 गुणांची कमाई. थर्ड रेड दबावामधून प्रभाव दाखवण्याचं काम संकेतनं केलं आणि आता मात्र मांडवकरीच्या जसे क्रमांक 1 ला नेक कामगिरी करावी लागणार आहे. हो स्वतः घसरला पण तेवढ्याच स्पीडनं तेवढ्याच चपळतेनं पुन्हा एकदा निश्चितच उठण्याचं काम केलं. अर्थात एक चांगली चढाई करावी लागणार आहे. या चढाईमधून पॉईंट घेणं बंधनकारक आहे. 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. काउंटडाऊन व्हायच्या अगोदरच खऱ्या अर्थानं आक्रमण कसं असावं याचं उत्तम उदाहरण. इथं मात्र पॉईंट घेतला जातोय. 1 नंबरची नेक कामगिरी आपण पाहिली. दरम्यान राहुल मैदानाच्या बाहेर थोडंसं आक्रमण तेज करावं लागणार आहे. संकेत याला हो संकेत ज्या वेळेला मित्रांनो विरुद्ध संघावरती आक्रमण करायला जातो ना त्या वेळेला निश्चितच विरुद्ध चमूमध्ये आणि इथं मात्र संकेतला पकड. थोडासा न्योता दिला, थोडंसं आमंत्रण दिलं की आतमध्ये संकेतनं यावं आणि दोन्ही कॉर्नर मात्र या ठिकाणी बेहतरीन खेळले. कारण संकेतला मात्र पुन्हा एकदा थांबवून ठेवलं, रोखून धरलं आणि खऱ्या अर्थानं संकेत बाहेर जातो. मित्रांनो चढ उताराचा खेळ पाहिलाय पण ज्याचा यशाचा पाढा वाचताना, यशाचा आलेख वाचताना जो चढता आलेख आहे असा राहुल पिटले तेवढ्याच ताकदीनं संकेत मात्र बाहेर होतोय. कधी संकेत बाहेर तर कधी राहुल बाहेर. पण निश्चितच रिवायवल देऊन ताबडतोब या मोठ्या खेळाडूला मैदानात आणल्यानंतर खेळाची रंजकता थोडीशी वेगळी होते. दरम्यान 7-8 इथं मात्र 1 गुणाचं लीड पुन्हा एकदा मेंटेन करण्यासाठी मांडव स्टेजकडे यायचंय, स्टेजवरती यायचंय. राडे सोहम ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे, जो भविष्यातला स्टार आहे, जर्सी क्रमांक 6 ज्याचा खेळ आपण कालच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिला. आज सुद्धा तोच खेळ अधिक प्रभावित करण्याचं काम करतो. संयम, शांत आणि धीमी पारी. पण अर्थात ज्या वेळेला आपल्या संघाला पॉइंट्स हवे असतील त्या वेळेला योग्य खेळी करण्याचं काम सोहमच्या माध्यमातून केलं जातं. आणि इथं मात्र एमटी रेड्स कडून सोहम परत जातोय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून स्वतःचा घाम आज गाळावा लागणार आहे. कारण महत्वपूर्ण लढत आहे. दुर्गा माता कोंडमाळाच्या वतीने भव्य दिव्य आयोजनामध्ये आपल्याला जर ग्रँड फिनाले मध्ये मेगा फायनल मध्ये दाखल व्हायचं असेल तर जर्सी क्रमांक 8 हा बेहतरीन खेळ आपण या ठिकाणी पाहाव्यास तयार आहे. निश्चितच राहुल मात्र या ठिकाणी धीम्या गतीने खेळ करतोय. संकेत मैदानाच्या बाहेर आहे त्याच्यामुळे थोडीशी परिस्थिती या ठिकाणी निश्चितच बदललेली वाटते. पण संकेत ज्या वेळेला मैदानात येतो त्या वेळेला एक वेगळं वातावरण निर्माण करण्याची ताकद पुन्हा एकदा सोहमच्या रूपानं ही चढाई या ठिकाणी संपन्न केली जाते. सोहम
उत्तम चढाईच्या जोरावरती सोहम निश्चितच विरुद्ध संघाला बॅक फुटवर ढकलण्यासाठी तयार असतो, पण इथं काय घडतं बघूया. हर एक प्रकारचा प्रयत्न सोहमच्या माध्यमातून केला जातोय. इथं चॅलेंज दिलं जाते पण सोहमला मात्र थांबवलं जाते. कबड्डीमध्ये मित्रांनो एका जागेवरती थांबणं म्हणजे खतऱ्याची घंटा आणि तोच प्रत्येक या ठिकाणी दिसून आला. पुन्हा एक डू ऑर डाय. इथं मात्र तिघांकडून कशा प्रकारे थांबवण्याची रणनीती आखली जाते. साखळीमध्ये फसवण्याचं काम केलं जात आहे. यामधला विषय अतिशय चालाक आहे, पण निश्चितच जाणलं होतं राहुल पिटलेनं आक्रमण आपल्यावर केलं जाणार, अटॅक केला जाणार. इथं मात्र हो 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 नजाकत दाखवली, ताकद दाखवली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या संघाला निश्चितच एक चांगल्या प्रकारचा रंजक खेळ आपण पाहतोय. 8-11 अशी परिस्थिती. एका बाजूला 8 म्हणजे कळकवणे संघाकडे 8 गुण आणि विरुद्ध संघाकडे आपण मांडवकरी संघाकडे 11 गुण पाहतोय. पण योग्य वेळेला मात्र या ठिकाणी राहुल पिटले मैदानाच्या बाहेर जातोय. तसं म्हटलं तर दोन्ही स्टार रेडर मैदानाच्या बाहेर असताना या वेळेला मात्र जर्सी क्रमांक 11ला आपला जलवा दाखवावा लागतोय. काय घडतं बघूया. नाट्यमय परिस्थिती निश्चितच तयार होते. चढ उतारांचा खेळ आपण या ऐतिहासिक अशा क्रीडांगणावर पाहतोय. दुर्गामाताचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर अतिशय दर्जेदार सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे लगभग बाकी असताना उत्तम प्रकारचा खेळ निश्चितच या ठिकाणी करायचंय. पुन्हा एकदा आक्रमण तेज केलं जातंय. खोलवर जावं लागतंय. पॉईंट साठी वाटेल ते करावं लागतंय. हो 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 काय घडतं बघूया. चढाईसाठी 3 मिनिटं आणि 34 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना या ठिकाणी सुपर नायकल ऑन असताना आपण पाहतोय निश्चितच जर्सी क्रमांक 11ला. इथं मात्र निश्चितच उत्तम चांगली कामगिरी करावी लागणार आहे. निश्चितच रसिक प्रेक्षकांची धडकन तेज करणारा असा हा सामना या दुर्गा माताच्या क्रीडांगणावर आपण होताना पाहतोय. दरम्यान एक चांगल्या प्रकारची चढाई, संयमी चढाई करून जर्सी क्रमांक 11 याला माघारी यावं लागतंय. पुन्हा एकदा रेड व्हॅलिड करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय. थर्ड रेड. इथं मात्र पॉईंट घेणं बंधनकारक आहे. निश्चितच आपला घाम गाळावा लागणार आहे, कसून सराव करावा लागणार आहे आणि विरुद्ध संघाकडून गुण हिरावून घेऊन यावं लागणार आहे. प्रयत्न सुंदर चालू आहे. काय घडते बघूया. डुबकी मारली आणि डुबकी सक्सेस. दबाव टाकला. जर्सी क्रमांक 1 न नेक कामगिरी केली, ज्याच्या जोरावरती आपण पाहिलं निश्चितच बॅकफुटवर ढकललं. इथं मात्र ऑल आउटच्या नजदीक येऊन ठेपलेलं आहे तो कळकवण्याचा संघ. पण पुन्हा एकदा एक उत्तम खेळाचं सादरीकरण करण्यासाठी तयार होतो. खोलवर जावं लागतंय. काय घडतं बघूया. बोनस कंप्लीट केलंय आणि या वेळेला 3 गुणाचा हिसाब मात्र होणार आहे तो मांडवकरी संघाकडे. 2 मिनिटं आणि 17 सेकंदाचा कालावधी. 10-16 खूप मोठं अंतर तयार केलं जात आहे. इथून मात्र खेळ धीम्या गतीचा केला जातोय तो राहुल पिटले कडून. पण मित्रांनो पहिलं सत्र गाजवलं राहुलनं, पण थोडा वेळ त्याला निश्चितच मॅचच्या बाहेर जावं लागलं, सामन्याच्या बाहेर जावं लागलं. पण पुन्हा एकदा आल्यानंतर संकेत आणि राहुलची आपण संघासाठी होणारी एक चांगल्या प्रकारचं आक्रमण पाहिलं. पण पुन्हा एकदा संकेत ज्या वेळेला संकेत जातो ना त्या वेळेला संकेतला पकड अति घाई संकटात यायचा प्रत्यय येतोय. संकेतला पाहिजे होता पॉइंट, पण इथं मात्र चाणाक्ष चपळ चतुर असणारं क्षेत्ररक्षण रोखण्याचं काम करतंय, धरण्याचं काम करतंय, अर्थात पकडण्याचं काम करतंय आणि संकेतला पुन्हा एकदा निश्चितच मैदानाच्या बाहेरचा रस्ता नापावा लागतोय. सिटिंग झोन मध्ये जावं लागतंय आणि पुन्हा एकदा आक्रमण तेज करण्यासाठी 1 मिनिट आणि 25 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना 7 गुणांची फारकत आपण पाहतोय. मोठं लीड. या वेळेला मात्र हे लीड राखण्याचं काम, मेंटेन करायचं काम. पण इथं मात्र मोठी चढाई करावी लागणार आहे ती सोहम याला. सोहम कडून खूप साऱ्या अपेक्षा संघ व्यवस्थापनला, ज्या सोहमवरती भरोसा दर्शवला जातो त्या भरोशाला खरा उतरतो का पाहायचं आहे. निश्चितच मोठी फाईट, बिग फाईट आणि या फाईट मधून आपण पाहतोय सोहम सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रातलं शेवटचं 1 मिनिट चूक करायला नव्हतं तो कोपऱ्या रक्षकाला आणि 1 गुण मात्र प्राप्त करतोय. थर्ड रेड गेम चेंजर खेळी त्याला केली तो 1 नंबर जर्सी परिधान केलेला मित्रांनो. अतिशय चिंब अंग घामानं भिजलं, पण खऱ्या अर्थानं हा पसीना, हा घाम मात्र आपल्या संघासाठी गाळण्याचं काम ज्यानं केलं तोच जर्सी क्रमांक 1 ला आपण पाहिलं. वाईट्स घेऊन आपल्या मैदानामध्ये दाखल झाला आणि पुन्हा एकदा संकेत
एक अशी वादळी खेळी संकेतची गरज आहे मित्रांनो. इथून मात्र संकेतनं सुपर डुपर चढाई केली तर पुन्हा एकदा सामना आपल्या बाजूने वळू शकतो, पण खूप मोठं अंतर आहे. संकेतला सुद्धा माहिती झालंय, भले ती जाणतोय तो की निश्चितच आपल्याला या वेळेला कसा खेळ करावा लागतो. पण मित्रांनो जेव्हा मोठा रेडर व्हायचं असतं त्या वेळेला आपण आपल्यावरती जबाबदारीचं सुद्धा तेवढंच ओझ असतं. 11-18 अशी ही परिस्थिती आहे आणि लगभग या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. सन्मान दिला जातोय आणि निश्चितच श्री दुर्गा माता कोंडमाळा आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा